नमस्कार. महासागरच्या खरीखरीमध्ये मी सुजाता आपले स्वागत करते. आज जगात अमेरिकेनंतर चीन हाच शक्तिशाली देश आहे हे आता आपण माहिती करून घेतले पाहिजे. गेल्या 3-4 दशकात कम्युनिस्ट राजवट असतानाही चीनच्या राज्यकर्त्यांचे भांडवलदारी व्यवस्थेप्रमाणे वागणे आता जगाला प्रभावित करीत आहे. दुसऱ्या महायुद्धानंतर जग लोकशाहीवादी अमेरिका आणि तुकड्या तुकड्यांमध्ये पसरलेला सोव्हिएत संघ यांच्यात विभाजित झाला होता. या दोन देशांच्या किंवा विचारसरणीच्या मध्ये जे काही अलिप्ततावादी देश होते त्यांचे नेतृत्व भारताचे पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू, झेकोस्लोव्हियाचे मार्शल टिटो आणि इजिप्तचे नासिर हे करत होते. हे गटनिरपेक्ष देश अमेरिका आणि सोव्हिएत संघ दोघांच्याही सत्ता संघर्षामध्ये सहभागी नव्हते. अमेरिकेच्या गोटात पाकिस्तानसह अनेक देश होते. सोव्हिएत संघासोबत ज्या देशात साम्यवादी आहेत असे लोक उभे होते. 1990 मध्ये सोव्हिएत संघाचा अवतार संपला. सोव्हिएत संघाने आपले अस्तित्व आता जवळजवळ संपणार आहे हे मान्य केले. त्यानंतर हळूहळू पोलादी पडद्याआडचा चीन प्रकट झाला आणि पद्धतशीरपणे माओच्या निधनानंतर चीनने कम्युनिस्ट साम्यवादी आवरणाखाली भांडवलशाही व्यवसाय सुरू केले. सध्या जरी चीन एवढा प्रभावी वाटत नसला तरी तो बराच पुढे गेलेला आहे हे सर्व जग मान्य करते. अमेरिकेचे तत्कालीन परराष्ट्र मंत्री किसिंजर यांनी चीन बरोबर बोलणी करून चीनचे महत्त्व जाणले होते. आता या कालखंडात चीन सोव्हिएत संघाचा प्रमुख असलेल्या रशियापेक्षा कितीतरी पुढे गेलेला आहे. सोव्हिएत संघातील आपल्या प्रदेशाचा वेगळा देश या दाव्यावर युक्रेन सोबत लढता लढता रशियाची शक्ती क्षीण होऊ लागली आहे हे उघड दिसले. आता अशा परिस्थितीमध्ये ट्रम्प आले आणि त्यांना वाटेल त्या प्रकाराने आपले घोडे पुढे दामटले. आता अमेरिकेने जसे आयात शुल्क धोरण राबवले तोच प्रकार चीनही करणार आहे. त्याची झलक आणि चिन्हे चीनने दाखवून दिलेली आहेत. तुम्ही दरवाढ कराल तर आम्हीही दरवाढ करू शकतो असा साधा हिशेब आहे. अमेरिकेची दादागिरी जगावर प्रभाव टाकते हे मान्यच आहे, पण या अमेरिकेवर प्रचंड मोठे कर्जही आहे. ही कटू वस्तुस्थिती आहे. या सर्वांमध्ये सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे त्या मानाने चीन कर्जमुक्त देश आहे. उलट लहान सहान देशांवर सावकारी व्याज लावून चीन अनेक देशांना आपल्या पंजाखाली आणण्याचा प्रयत्न करीत आहे. या युद्धात भारत सध्या तरी कुठे दिसत नाही. अजूनही भारताने सध्या तरी नेहरूकालीन अलिप्ततेचे धोरण स्वीकारलेले दिसते. काल आपला शेअर बाजार चांगलाच आपटला, पण पुन्हा तोट्याची भरपाई करण्यात थोडेफार यश मिळालेले आहे. ही भरपाई पूर्णतः होऊ शकत नाही हे खरे असले तरी पुन्हा घसरण झाली नाही हे महत्वाचे आहे. अशा परिस्थितीत शांततावादी जगाला चीन आणि अमेरिका हे दोन्ही देश वेठीस धरत आहेत असेच दिसत आहे. अशाच घडामोडींसाठी बघत रहा महासागर. अजूनही तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा, शेअर करा आणि बघत रहा महासागर. नमस्कार.